बीडच्या नेकनूर गावामध्ये रिक्षाचा धक्का गाडीला लागल्याच्या किरकोळ कारणावरून रिक्षा चालक आणि रिक्षामधील महिलांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकारानंतर पोलीस स्टेशनच्या समोर दगडफेकीची घटना सुद्धा समोर आलेली आहे। यामध्ये जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठी चार्जही केलाय। या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर सध्या व्हायरल होतोय। शेकडो लोकांच्या गराड्यामध्ये एकटी महिला आणि रिक्षा चालक याला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। या संपूर्ण प्रकरणामध्ये सीसीटीव्ही फुटेजेस आणि व्हिडिओवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। की ते एवढीशी जागा होती आणि त्यातूनच ते आले आणि मुद्दामून त्यांनी रिक्षाला क्रॅश मारला आणि आम्ही थोडं पुढे आलो आणि त्यांनी गाडी पाडली आणि मग ते आले माझ्या मामाला असं कॉलर धरली मारत होते। मम्मीला नंतर देशातून असं गचोड धरलं आणि तिला पण मारलं 2-3 चापटे, मला पण 4-5 चापटे मारल्या। त्यांनी थांबवलं रिक्षावाल्याला, त्यांनी थांबवलं की त्यांनी गचुरं धरलं, माझं धरलं अगोदर, नंतर त्याचं धरलं। मग मला 2 चापटी मारल्या, मला असं ढकललं। हे सगळे आरडत होते गाडीत। ते बाळ होतं माझ्या मांडीवर, ते बाळाला पण हिसकावून घेतलं, ते खाली पडलं। हिला मारलं। आई होती माझ्यासोबत आणि एक काकू पण होत्या ना दुसऱ्या, त्यांचं पण माझं गळ्यातलं तोडलं, अंगठी काढली। मी बिडून येताना मला ह्याच्यामध्ये अडवलं, मागून गाडी धक्का दिला त्याने। मी थोड्या जाग्यात ते पडला, बरोबर तर मोहरे आले, त्याने मला हाणमार केली। माझ्या बहिणीला पण मारलं, लहान लहान लेकरं होते त्यांना पण गचंड्या झाल्या गळ्या। मी पुन्हा मठात चाललो होतो, मग त्यांनी मला भरपूर मारलं, बहिणीला पण मारलं। मी बाळाला घेऊन बसले होते, ही माझ्यापाशी बसली होती आणि ते पुढे रिक्षा चालत होता आणि पुन्हा ते दुसऱ्या माणसाने समोरून गाडी घातली अशी त्याला ओढलं, असं थांबून गाडी थांबली की लगेच धरलं, गचरायला की ओढलं खाली आणि कायचं काट्या मारल्या आणि तो मारायला लागले, जनावराला मारल्यासारखा हो त्याला। जो भी सिचुएशन घटी हुई है वो सब सीसीटीवी में कैप्चर हुआ है और इसके प्रकार जो भी इसमें गुना बनता है हम वो दाखिल कर रहे हैं। करके बाद इसके पास जो भी स्ट्रिक्ट एक्शन होगा वो हम ले लेंगे। लोगों के लिए बस यही है कि आप शांतता मेंटेन कीजिए। अभी तो पूरा शांतता है यहाँ पे, कोई किसी तरह का कोई अशांतता ऐसा कुछ नहीं है। नेकनूर में पूरा अभी शांतता मेंटेन हुई है। बस यही है कि अगर आप ऐसा कुछ झगड़ा होता है तो डायरेक्ट स्टेशन आ जाइए, हम गुना दाखिल करेंगे। जो भी कार्रवाई होते हैं हम कार्रवाई कर देंगे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत। उदय, ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय, मात्र इतकं मोठं काय झालं, इतका वाद मोठा, इतका विकोपाला कसा गेला आणि जी व्यक्ती मारहाण करतेय, महिलेला मारहाण होतीये, मुलीला मारहाण होतीये, इतकं भान नसावं की आपण ज्यांना मारहाण करतोय ती समोर महिला आहे, लहान मुलगी आहे, काय झालं नेमकं? आपण जर पाहिलं तर अतिशय हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। कारण हे जे कुटुंब आहे ते नेकनूरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि त्या ठिकाणी जात होतं। त्या ठिकाणी जाताना रस्त्यावर एक किरकोळ अपघात घडला आणि त्याच्यानंतरच हे सगळं मोठं स्वरूप झालंय। गेल्या काही दिवसात जर आपण नेकनूरमधील परिस्थिती बघितली तर वारंवार असे घटना घडत आहेत आणि यावर आता पोलिसांनी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाही। त्यामुळे वारंवार केवळ घटना घडणार आणि त्यानंतर पोलीस गुन्हे दाखल करणार असा सगळा हा प्रकार सुरू आहे। परंतु कालची जर परिस्थिती पाहिली तर एक कुटुंब रिक्षानं जात आहे आणि त्या कुटुंबाला रस्त्यात अडवून अगदी महिलांना आणि लहान मुलींना देखील मारहाणीचे प्रकार त्या ठिकाणी घडले जातात। त्यामुळे पोलिसांनी या सर्व प्रकरणात कठोर कारवाई करावी, तसेच यापुढे असे प्रकार घडणार नाहीत यासाठी दोन्ही बाजूचे लोक आहेत, जे दोन्ही गट आहेत, त्यांना देखील एकत्रित बसून कायद्याची भाषा समजावून सांगत यापुढे असे प्रकार घडणार नाहीत अशा उपाययोजना केल्या जाव्यात अशी मागणी केली आहे। तर दुसरीकडे आज नेकनूर इथे जो बाजार असतो, आठवडी बाजार असतो, या ठिकाणी जनावरांचा बाजार देखील मोठ्या प्रमाणात असतो। बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जनावरे या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी आणले जातात। तो देखील बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय। जोपर्यंत या प्रकरणातील जे दोषी आहेत त्यांना अटक होत नाही आणि कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हा बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा नेकनूरच्या ग्रामस्थांनी दिलेला आहे। बरोबर आहे, पण अशा प्रकारच्या घटना जर वारंवार घडतायत तर पोलीस काय करतायत हा पहिला प्रश्न, आणि अशा घटनांना वचक बसायला हवा यासाठी पोलिसांकडून काय प्रयत्न केले जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। उदय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।